मालाला भाव देईल ना, जो मालाला भाव देईल त्याला मतदान करू. पैसे फुकट भेटवाल ते खवराल तुम्ही आणि तुम्ही म्हणता मालला भाव नाही. याला फुकट अनाज दिले, याच्या ओघानं हे लोक मस्ती आले. आम्हाला पीक विमा नको, कुठला CM PM कुठलाही निधी आम्हाला नको, आमच्या मालाला भाव द्या. आता काय बोलली तू तरी. ठीक आहे ना, पण कशामुळे काहीच नाही, तुम्हाला काहीच नाही, बोलली तू तरी. त्यावेळेस एक केलं बाप्पा, ते 75 वाल्याला फुकट भाकरी घरच्या खायच्या नाही, एसट्याने फिरायचं ते केलं बघ, तिथलं चांगलं वाटतं. खरं सांगा तुम्ही, आहे की नाही. पण आमचं तर आम्ही त्याचे भाजपचे, पण आता आपण एका मतानं काय होणार मग. हा नाराज म्हणजे भेटलेच नाही ना साहेब. ते येऊन रेल्वे मंत्री झाले तेव्हापासून आलेच नाही. नमस्कार, कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. आणि विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांचा कौल काय आहे किंवा वातावरण निर्मिती ज्या पद्धतीने होतं आहे, प्रचार कुणाचा होतं याच्याबद्दल सविस्तर असं जाणून घेतो आहोत. आज आहोत आपण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद या मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत होते ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये. आणि दोन्हीही उमेदवार हे दानवे आहेत. एकीकडे महायुतीचे उमेदवार संतोष दानवे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे, या दोन उमेदवारांमध्ये ही लढत होते आहे. तर आपण इथल्या मतदारांना काय वाटतं, इथली वातावरण निर्मिती कशी आहे, प्रचार कुणाचा जास्त होतो याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आहे आपलं? संजय पाटील. बरं, पाटील साहेब काय करता? शेती. काय शेतीत? शेतीत काय मक्का, कपाशी. बरं, बरा भाव आहे का? भाव कायचा भाव आहे, शेतीमालाला भावच नाही. भावच नाही आहे ना. काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात वातावरण कुणाचं आहे? शरदचंद्रजी पवार. बरं, म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. बरं, आणि संतोष दानवे हे केंद्रीय मंत्र्यांचे म्हणजे पुत्र आहेत. हा. त्यांनी विकास केला का नाही या मतदार? नाही, या मतदारसंघात विकासच नाही. बरं बरं. आणि राज्यामध्ये कुणाचं सरकार येईल असं आपल्याला वाटतं? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. खूप धन्यवाद. काय नाव आहे आपलं? साहेबराव शिंदे. काय करता तुम्ही? मी शाहिरी कार्यक्रम करतो. शाहिरी कार्यक्रम. एक मतदार म्हणून काय वाटतं या मतदारसंघात कुणाचं संघात परिवर्तन व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे ना. बरं बरं. इथले जे विद्यमान आमदार आहेत दानवे, त्यांनी काम केलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? करायचं नाही, काम विकास केला ना त्यांनी की नाही केला? विकास केला, फक्त ते काही कार्य करतात. कार्य करतात. बरं, फक्त परिवर्तन पण पाहिजे तुम्हाला? परिवर्तन पाहिजे. बरं, पुढचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत दानवे, ह्यांच्याबद्दल काही सांगता येईल म्हणजे कोणी जात आहेत त्यांच्याकडं. बरं. सामान्य माणूस सुद्धा जाऊ शकतो. बरं. यांच्याकडे कार्यकर्त्याच्या शिवाय जाता येत नाही. बरं. जय हरी. जय हरी. कुठे चालला? भोकरदनला. भोकरदनाचे नाही शहर, जाणार कुठं तुम्ही? पण आम्ही नांजाल चाललो. नांजा चालले का? नांजाचे आहेत तुम्ही? नाही, आम्ही इकडे बुलढाण्याकडे. बरं बरं. तुम्हाला पैसे मिळाले का? नाही अजून, ते पगार आहे मला. पगार आहे का तुम्हाला? हा. सरकार देतं का पगार टाइम? हा हा. भागाची क्या बरं बरं. काय वाटतं मतदानाचं? बरं आहे, कोण येईल? काय सांगा आता. तरी आता सरकार चांगलं आहे काय? हा. काय नाव आहे आपलं? ते जरा नामदेव शिरसाट. शिरसाट. काय करता तुम्ही? शेती. बरं, काय शेतीत? शेतीत कापूस आहे, मक्का आहे, मिरची आहे, बरं डॉलर आहे. बरं. परवडतं का शेती? एकदम. बरं, भाव बरे? भावच तर गेले ना, मग मग कसं काय परवडतं? हे आले ना, हे परवडतं कसं म्हटले? आता माल भरपूर काढतो, भाव नाही. बरं बरं. आता कापूस भरपूर आहे आपला. आता प्रचार जोरदार सुरू आहे का? प्रचारचं एकदम आमच्याकडे चालू आहे, मस्त आनंद. काय वाटतं कुणाचं सरकार आहे? आमचा माणूस येणार, कोणता? चंद्रकांत. तुतारी. बरं. आणि हे जे केंद्रीय मंत्र्याचे पुत्र आहे ते माझी, ते नका, आम्ही कदरून गेलो. कदरले का त्यांना? विकास नाही केला का त्यांनी? नाही. नमस्कार, काय नाव आपलं? सुदाम शिंदे. बरं, शिंदे साहेब काय करता? शेती. वरती शिंदे साहेबाचं सरकार आहे, चांगलं आहे का? आता चांगलं आणि गांड, जो शेती मालाला भाव देईल तो समजा चांगलं. बरं. शेती परवडते का? परवडते, शेती. भाव पाहिजे हो. शेती पुरवठणीत कसं शेतीवर जेवढं जीवन नाही चालली नाही, दुनिया चालली नाही. शिंदे साहेबांना पैसे दिले नाही PM किसानचे? दिले. दुष्काळी आली का तुम्हाला? हां. बरं मालाला भाव देईल ना, जो मालाला भाव देईल त्याला मतदान करू. त्यालाच मतदान करू. बरं. आणि या इलेक्शनच्या आधी भाव द्यायला पाहिजे त्याला. एक्झॅक्टली. 6,000 कापूस चालला, या साजे 2,500 रुपये चालली, काय उरल शेतकऱ्याला? काय नाव आहे आपलं? मी बापू पाटील. बापू पाटील. बरं. शेती आहे? हो. सोयाबीन असेल, कापूस असेल, आम्हाला पीक विमा नको, कुठला CM PM कुठलाही निधी आम्हाला नको, आमच्या मालाला भाव द्या. बरं, आता आश्वासन दिलंय यांनी दोघांनी? नाही, आश्वासन खोटे ना ते. मग आता द्या ना.
दोन दिवसात द्या. विरोधातले तर आश्वासन देऊ शकतात ना, विरोधातले कोण? नाही तसं नाही आहे. शेतकऱ्यांना भाव द्या. आम्हाला PM नको, CM नको. बरं, शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही अजून. नाही आला पीक विमा. नाही आला. बरं, कशाचं कोणतं पीक होतं तुमचं? आमचं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल. तक्रार केली नाही का तुम्ही? हो केली. नाही. काहीच नाही अजून. बरं, कुणाचं सरकार यायला पाहिजे असं? आता सरकार तर बदलणार आहे अशी चर्चा आहे. बरं बरं, या मतदारसंघात जरांगे पाटलाचा फॅक्टर आहे का? जरंगे पाटलाचं फॅक्टर असेल किंवा नसेल, पण इथं तुतारी चालणार आहे. बरं शेगरियास बरं, काय वाटतं तुम्हाला इकडे? आमचे शिंदे गटना यांना लालची बॅनला 1500 टाकले. होय. आणि आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांना फुकट अनाज दिले. याच्या ओघाने हे लोक मस्ती आले. बरं, पण आता मतदान आहे ना, येईल का पुन्हा? हा नाही येईन ना. कोण येईल परत? येईल का? संतोष देणार दानू येईन. संतोष दानवे. हा तिथं म्हणत होते आत्ताच की भाव नाहीत मालाला, काय नाही. मालला काय करतो ते माल शेतकऱ्याचा अरे पैसे फुकट भेटवाल ते खवराल तुम्ही, आणि तुम्ही म्हणता मालला भाव नाही. रावसाहेब दानवे 35 वर्ष ठेवते. हे कोणा आणला रोड गीत? हे कोणी का विकास केला? मी केला का की यांना केला? अरे विकास कोणी बी असला माणूस विकास करतो ते. तुम्ही संपर्कात आहेत संतोष दानवेंच्या? हाव भेटतात तुम्हाला ते? हा भेटतो. ते दसऱ्यामध्ये मी त्याला फोटो काढले. माणूस चांगला आहे. एकंदरीत हवा संतोष दानवे. हाव आसाराम सोनवणे. बरं, काय करता तुम्ही? शेती व्यवसाय ओनली तुतारी. शरद पवार गट. बरं, त्यांच्या जागा जास्त आहेत. हो येणार. बरं, ओनली तुतारी. नाव काय तुमचं? माणिक कुंडीदळी. काय करता तुम्ही? शेती. शेती करता. परवडते की शेती? हा. काय शेतात? कपाशी, मिरची. भाव चांगला आहे? भाव नाही ना. बरं, मतदान आता सध्या प्रचार सुरू आहे जोरदार. हा. कोणते उमेदवार आहेत तुमच्या मतदारसंघात? सगळ्याचे 32. प्रमुख उमेदवार कोणते? परमेट हे BJP वाला आणि काँग्रेस. बरं, हवा कोणाची? तुतारी. तुतारीची हवा. बरं, कशामुळे? काही माणसावर आणि ते बरं माणूस चांगला आहे ना, काड्या घेत नाही तो. आमचं पारभाकर देवरे. बरं, काय प्रचार कसं काय चालू आहे? जोरदार आहे? प्रचार चांगला आहे एकदम. सगळ्याचाच? सगळ्याचाच. बरं, वातावरण कोणाचं आहे? वातावरण नाही सांगत अजून. कसं काय मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मतदार म्हणून अजून तर काही नाही. आता छोपे रुस तुम्ही सगळे. बरं, शेती करता? हा. पैसे मिळाले का? पैसे गंज मिळाले ना, उचलून लगे विमे गिमे लाडकी बहीण सगळे. बरं, पण ते आज सभा होती म्हणे औरंगाबादला, किती लोक आहे तिथं. असं पंतप्रधान पाहायला तुम्ही कुठं? पहिले बी सत्ता होत्या, असं नाही सत्तासाठी इतके काती येईल. पण आता जर नाही आले तर मोर्चाच्या तालुक्यात सभा घेणार आहे तो कोण? हां, मग आता शिंदे तुम्ही साहेबांची कामं काही आवडले का नाही कोणाची? मुख्यमंत्र्याची? अरे शिंदे साहेबाचे आवडले ना, सगळे कामं चांगले. मालाला भाव आहे का? मालाला भाव द्यावं नंतर बोलायचं होत्या ना. लाडकी बहीण काय गेले ना पैसे? एक खताची कोणी घेतली की लाडकी बहीण गेली. 7,500 रुपये आले असतील ना तुमच्याकडे? कोण आवना आले ना, पण 7,500 आले. कशालाच भावनी ना. माझं नाव माधव शेणपट शिंदे. बरं, शेती करता? शेती करतो. बरं, आता आपल्याकडे विधानसभा सुरू आहेत. हां. कसं आहे प्रचार वगैरे सुरू? प्रचार काय सगळ्याच पक्ष येऊ लागले सध्या. कुणाची हवा आहे? हवा तर शेतकऱ्यात कोणाचीच नाही. शेतकऱ्याची हवा आहे फक्त. हां. शेतकऱ्याला उमेदवार तर निवडून द्यावा लागेल. ते तर झालं, पण आज रोजी लोक नाराज आहे ना. सोयाबीन कापसाचे काय आले आज नगदी 6,500 रुपये कापूस घेऊन आले, ते बी सुपरचा. त्याच्यापेक्षा बी कमी काही ठिकाणी. बरं, सोयाबीन महाविकास आघाडी सरकार आलं तर वाटतं का देईल भाव? त्यानं याच्या अगोदर भाव देईल, त्याच्यामुळे लोकांना थोडं त्याचं असं शाश्वती वाटते. बरं, संतोष दानवेंनी कामं केली नाहीत का? आम्हाला याच्यात नाही जायचं राजकारणामध्ये, पण शेतकऱ्यासाठी काय किती आले 2 वर्ष आले. बरं, महाविकास आघाडी 3 लाखापर्यंत कर्जमुक्ती देणार आहे. देणार आहे. देईल वाटतं का? मग याच्या अगोदर देईल शरद पवार साहेबांनी. महिलांना पण 3,000 देणार आहे. देणार आहे. शिंदे साहेबांचे काहीच नाही पटलं. त्यावेळेस एक केलं बाप्पा, ते 75 वाल्याला फुकट भाकरी घरच्या खायच्या नाही एसटीने फिरायचं, ते केलं बघ, तिथलं चांगलं वाटतं. खरं सांगा तुम्ही, आहे की नाही? आणि एसटीत जेव्हा फुल तिकीट काढतो त्याला गर्दी झाली, तर अडचण झाली, हे फुकटे आहे मुळं. खरं आहे खोटं आहे? मग मी जे खरं सांगू राहिलो तुम्हाला, आम्ही भाडं देऊन बसतो, ते म्हणते आम्हाला तर सरकारनं दिलं, मग आम्ही काय लाता खायच्या का त्याच्या? पीक विमा पण दिला असेल ना तुम्हाला? पीक विमा आलाच नाही. नाही आला. हा, पेपरला बातम्या आहे फक्त, पीक विमा येणार आहे आणि जाणार आहे, होणार आहे. बरं, तुमच्या बोलण्याचा काय अर्थ काढायचा? म्हणजे काय नाराज आहेत ना तुम्ही? असं शेतकरी नाराज आहे फक्त, विषय इथं आहे. जरांगे फॅक्टरचा परिणाम आघाडीला फायदा होईल असं वाटतं. काय ना आपलं? बोला सर. मदन बाळा तळेकर. तुम्ही काय करता? मी भोकरदंदा आहे. भोकरदनचे. हां. काय तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा?
आमच्या मतदारसंघात दोन्ही हवाय चालू, दानवेची चालू आहे, दोन्ही दानवेची टक्कर आहे ना. त्या टक्करमध्ये काही सांगता येत नाही सरकार काय होतं काय नाही. रूपचंद गुणावत. काय करता तुम्ही? शेती. शेती करा. हां. काय शेतीत? सोयाबीन. बरं. सोयाबीनचा भाव कसं काय? आहे 42-45 याचा. बरं. परवडतं का मग? आता पुरवतं काय, भाव वाढणार ना साहेब मग आता पुन्हा मग वाढणार आहे. मोदी सरकारनं सांगितलंच ना की 6,000 यंदाचा करणार. भाव तर जाणारच आता ना. हा जाणारच. यंदाचं पीक असंच जाणार ना पण. हो. बरं. तुम्हाला शासनाच्या योजनांचे पैसे मिळतात का? हा मिळतात. लाडक्या बहिणीचे मिळाले? हा. बरं. सुनाला त्याला भेटली. बरं. पीक विमा? पीक विमा भेटला. बरं. आता काय वाटतं तुम्हाला, तुमच्या मतदारसंघामध्ये संतोष दानवे आहेत, चंद्रकांत दानवे आहेत, हे प्रमुख उमेदवार आहेत, काय हे कुणाचे? पा साहेब, संतोष दानवे चांगला आहे पण तो फिरलाच नाही, त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर नाराज आहे. त्यानं जर माहोल लोकसभेची हे झाली तेव्हापासून जर फिरला असतं ना, लय माहोल झाला असता त्याचा. पण ते काय आहे, फिरतच नाही बरं. चंद्रकांत दानवे फिरतात का? नाही ते बी नाही फिरले. नाही. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवेंना फटका बसला, हां. नाराजीचाच फटका बसला, नाराजीचाच फटका बसला. तर तसं संतोष दानवेंना बसेल? हां 100% शाश्वती आहे की बसल. पण आमचं तर आम्ही त्याचे भाजपचे पण आता आपण एका मतानं काय होणार मग. भाजपचे असून हे नाराज हां नारा म्हणजे भेटलेच नाही ना साहेब, ते येऊन फिरायचा पत्ताच नाही नुसतं. रावसाहेब दानवे फिरतात ना काय कुठे फिरले ते बी, रेल्वे मंत्री झाले तेव्हापासून आलेच नाही. हां